आणि आता बातमी आहे 11वीच्या प्रवेशाची। 11वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी वेळेच्या अगोदरच जाहीर करण्यात आलेली आहे। वेळापत्रकानुसार ही यादी आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणं अपेक्षित होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ही यादी पाहता येणार आहे। विशेष म्हणजे पहिली यादी उशिरा जाहीर करण्यात आली होती। ही चूक दुरुस्त करत आता शिक्षण मंडळानं दुसरी यादी 1 दिवसाच्या आधीच जाहीर केलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत वेदांत नेप आपले प्रतिनिधी। वेदांत, आधीच यादी जाहीर करण्यात आलेली आहे, काय नेमकं कारण आहे? खरं तर 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जी यादी आहे, दुसरी गुणवत्ता यादी जी आहे ती खरं तर वेळापत्रकानुसार जी आहे ती आज 5 वाजता जी आहे ती जाहीर होणार होती आणि त्यानंतर 21 ते 24 जुलै या दरम्यान जे आहे ते या विद्यार्थ्यांना आपल्या मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे होते। मात्र ही यादी जी आहे ती बुधवारीच रात्री जी आहे ती जाहीर केली। खरं तर प्रवेशाच्या वेळेस आणि पहिला जेव्हा राऊंड होता प्रवेशाचा तेव्हा ती यादी जाहीर होणार होती, त्यावेळेस जे आहे ते उशीर झाला होता। यातून धडा घेऊन कुठेतरी शिक्षण विभागाने जी आहे ती यादी 1 दिवस आधी जाहीर केली, त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही आपले अलॉटमेंट कॉलेजेस आहेत त्यांना आदल्या दिवशीच पाहता येणार, म्हणजे आज दिवसभर जे आहे ते त्यांना पाहता येणार आहेत आणि उद्यापासून जी आहे ती प्रवेशाची खरी प्रक्रिया जी आहे दुसऱ्या राऊंडची सुरू होणार आहे। अमोल, वेदांत, आता प्रवेशाची प्रक्रिया पुढची नेमकी कशी असणार आहे? ज्या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या राऊंडमध्ये जे अलॉटमेंट मिळालेलं आहे, म्हणजे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कोणतंच कॉलेज मिळालं नव्हतं त्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये जे आहे ते फॉर्म भरले होते आणि आता ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेले आहेत ते विद्यार्थी जे आहेत ते 21 ते 24 जुलै दरम्यान रविवार वगळता जे आहे ते प्रवेशासाठी आपापल्या ज्या मिळालेल्या कॉलेजमध्ये जाणार आहेत आणि प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहेत। वेदांत, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अधिक अपडेट तुझ्याकडून जाणून घेऊ।